अंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि येतोय षटकारानंतरचा हा चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खूप योग्य तो फायदा उचललाय. 17 धावा ठोकल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. विक्रम शेलारचा वापर करताना पाहतोय आपण. विक्रम शेलार गोलंदाजीसाठी खांबालपाडा या टीम कडनं गोलंदाजी करतोय. 40+ हा संघ आपण पाहतो. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 40+ ही स्पर्धा आपण पाहता. सतरा धावा तबल गबरती झाल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू होतं. विक्रम शेलार गोलंदाजीसाठी आपण पाहता. हलक्याशा हाताने पुढे सरसावत चेंडूला प्रहार केला. वाडीस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत सिंगलचा प्रयत्न विकुर्ले क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून खांबाला टीमचा गोलंदाजी करत आहे. आपण पाहू शकाल वाडीस लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक आहे. वाडीस लॉंगॉपला एक डीप कव्हरला डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट आणि अशा रीतीने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. गोलंदाज 17 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर विक्रम शेलारवरती गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एक धाव. लॉर्बिटोचा चेंडू होता. फटका सुरेख आहे. कॅप मध्ये आउटफील्ड पास येतोय हा चौकार. चला नवीन चेंडू द्यायचा आहे. चौकाराच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या 22 आकड्यावरती पोहोचले. निलजी संघ बॅटिंग करतोय. 40+ माध्यमातून संघ आपण पाहता. आज जबरदस्त स्पर्धा आपण पाहता. अगोदर 22 धावा झाल्यात. सध्या दोन्ही ओपनर फलंदाज चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. देवानंद असो किशोर असो चौकार आलेत. षटकार आलेत. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. लाऊड अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास थोडासा कमी आहे. टॉट चेंडूची समाप्ती आपण पाहता. विक्रम शेलार गोलंदाजी मध्ये थोडासा कमबॅक करतोय खांबालपाडा टीम साठी.
यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये तिसरा सामना गोलवली विपक्ष एडूटने. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला लगेचच रिपोर्ट करायचा टॉससाठी. स्वर्गीय गोटीराम पुंडलिक पात्रे चषक आपण पाहता. त्यांच्या आठवणीला उजाला देणारा, परंतु इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे. इट इज आउट. फलंदाज बाद. लागतोय हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. न मात्र पहिला धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विक्रम शेलारने चांगली गोलंदाजी विक्रमच्या माध्यमातून होतोय. कारण गरज होती विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आणि तो विकेट आपल्याला प्राप्त करताना पाहतोय विक्रम शेलारच्या नावावरती. ब्रेक थ्रूची फार गरज होती. दुसरे षटक सुरू होतं आणि दुसरे षटक चालू असताना धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती पोहोचलोय संघ निलजे, परंतु त्यांना थांबवण्यासाठी फार सक्त गरज होती अर्थात विकेटचे. स्ट्राईक ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातोय. क्षेत्रशक्ती ते आहे. दूरवरचा अंतर कापायचा आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना संधी होती. 2 धाबा त्या अंकित करू शकल्यास त्या आणि तसंच झालंय. 2 धाबा येतात. धावफलकावरती धावसंख्या बघा. नेक्स्ट मॅचसाठी गोलवली आणि हेडूटने टीमने इथे टॉप बॉक्समध्ये आपण इथे येऊन थांबायचं आहे टॉस उडवण्यासाठी. दोन धाबा येतात. 2 धाबीच्या मध्ये नुसार धावफलकावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचला. पुन्हा एकदा आबेमध्ये चेंडू आहे. फटका फसलाय. यष्टीरक्षक झेल खाली. नो मिस्टेक. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम निलजेला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो 24 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या 17. दुसरं षटक सुरू असताना धावफलकावरती धाबा आहेत आल्या 2, फक्त 7 रन आल्या आणि त्यानंतर 2 विकेट कॅरी करताना पाहिलं आपण विक्रम शेलार या गोलंदाजाला. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 सुरू होईल. गोलंदाज आहे संतोष सालिवी आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. अभिजित वाडील आणि सलामीचा फलंदाज देवानंद हे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठीच आता निलजी संघ संघर्ष करतोय. त्याच निलजी संघाने अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्या होत्या, परंतु दुसरं षटक त्यांचं खूप संघर्षमय राहिलं आणि त्यामुळे धावा आल्या फक्त 7. रात्र आपण पाहू शकता पहिल्या सामन्यामध्ये देवीचा पाडा संघ फर्स्ट मॅच जिंकली. चला मात्र सामना तोरी चालू करा. वेळ कमी घ्या.
आणि जर पंचांनी तुम्हाला पॅन्डल दिली तर निश्चित त्याच्यावरती अव्वल सुधारा, कारण वेल सर्वांना वेळेची पाबंदी आहे. वेल कोणासाठी थांबत नाही आहे आणि त्यासाठी आपण वेलवरती क्रिकेटचा खेळ खेळा. अर्थात मात्र आडव्या बॅटने खेळला आहे क्षेत्ररक्षक तिथे आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलं जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीपमधून प्रोटेक्शन होतं. 2 धावेच्या नुसार धापलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. एक शॉर्ट रन आहे. वन शॉट, यस. पंचांकडे इशारा आहे ते 1 शॉट रन आहे. तर 25 असतील धाबा. उलटासा चेंडू आहे, ऑन साइडला बिडकावलाय. एलिव्हेशन खूप चांगलं होतं चेंडू वरती आणि येतो हा षटकार. भीमरसाठी रिव्ह्यू घेतल्या. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. तिथे सज्ज आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट. दिस इज अ फेअर डिलिव्हर. चेंडू मात्र व्यवस्थित होता. चांगला चेंडू फेकलाय. परिचित बिंदास मात्रे यांचं आगमन होतं. आपण त्यांचं स्वागत करूया. आपलं सहर्ष स्वागत आहे बिंदास मात्रे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट. फक्त सिंगल. चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी आपण पाहिली. एक धावेच्या नुसार धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर 32 या आकड्यावरती पोहोचतोय संघ निलजे 40+. तिसरं षटक संतोष सालवीचं आपण पाहता. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार थोडंसं वेल सुद्धा जातोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळले. पाहू शकता आमच्या समोर समुचन कक्षाच्या समसमत्या ट्रॉफ्या. एक स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दिवस रात्र ही स्पर्धा आपण आता डे नाईट स्पर्धेचं आयोजन केला, परंतु आज थोडंसं उशीर झाला. उद्या मात्र वेळेवरती स्पर्धा सुरू होणार, यात पण शंका नसेल. गोलंदाजीसाठी संतोष सालवी एक अतिशय किफायती षटक फेकण्याचा मार्गस्थरी आहे, परंतु तो एक षटकार वगळला तर आतापर्यंत चांगलं चेंडू त्याने हाताळल्यात. हा चेंडू सुरेख आहे. अतिशय चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू वळण घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती. धापलकावरती धावसंख्या कायमस्वरूपी 32 या आकड्यावरती पोहोचताना पाहतो निलजे 40+ या संघाला. 32 निलजे बनाम खांबालपाडा. स्लोअरबनचा वापर बॅक इन द हँड. स्लोअरबन गती थोडीशी थांबवली, कमी केली आणि त्यामुळे फलंदाजाला मात्र व्यवस्थित चेंडू प्रहार करता आला नाही. या डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी होती आपण पाहता. संतोष सालवी या गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी पाहतोय. हाही चेंडू स्लोअरबन गती वारंवार कमी करताना पाहतोय आपण गोलंदाजाला. संतोष सालवीचं चांगलं कमबॅक. षटक समाप्त. धावा खर्च केल्या फक्त अवघ्या 8 धावा. षटक समाप्तीनंतर धापलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात 32.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा कांबालपाडा संघ आपण तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. वारंवार तुम्हाला सूचना येतात. थोडस वेळ कमी घ्या. कांबालपाडा संघ वेळेची पाबंदी असेल. आज 12 संघ असतील या स्पर्धेमध्ये खेळताना. आता मात्र दुसरा सामना आम्ही पाहतोय. यानंतरची मॅच तुम्हाला गोलवली विपक्ष इडूटने तर कॅप्टनने या लगेच टॉससाठी तर निश्चित इथे धाव घेण्याचा प्रयत्न धोका झाला. विकेट सॅक्रिफाईस फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केलाय. विकेट जातोय पहिल्याच चेंडूवरती. 32 आकड्यावरती फलंदाज बाद झाला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पॅड वरती आधार पॉपिंग क्रीज वरनं चेंडू जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन विकेट. चांगली रनिंग बिटवीन विकेट आता मात्र पाहायला मिळाली. 34 आकड्यावरती पोहोचतोय. खांबालपाडा संघ गोलंदाजी 2 षटकामध्ये खूप चांगली किफायती झाली. विक्रम शेलार, संतोष सालवी 7 धावांवरती 2 फलंदाजांना बाद केलं. गोलंदाजी करत असताना विक्रम शेलारने त्यानंतर संतोष सालवीने 8 धावांचा अवघ्या षटक फेकलं. षटकार जरी त्याच्या षटकामध्ये आलं तरी सुद्धा मात्र त्याने कमबॅक केलं. एकदा ऑफसाईडच्या दरम्यान बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धावीच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या वाढते. सिंगल डबलला प्राधान्य आता दिलं जातंय कारण धावांसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. अर्थात निलजे 40+ या संघाला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 37 धावांचं टार्गेट होतं सहजरित्या पूर्ण करताना देवीचा पाड्या टीमला. आणि आता पाहू शकता आपण खांबालपाडा संघ खेळत असताना निलजे संघ धावांची गती थोडीशी कमकुवत आहे. परंतु इथे येणाऱ्या काही चेंडूवरती थोडासा अटॅक करावा लागेल. पुन्हा 2 धावा येतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिला. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 37 आकड्यावरती. तर गोलवली संघाचा संघनायक आणि एडवटने संघाचा संघनायक आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करा. तर चेंडू पॅट वरती आदळला. यस फलंदाज बाद. LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद. बघा सर्व खेळाडूंना निश्चित विनंती असेल. सर्व खेळाडूंकडे अनुभव खूप आहे. पंचांनी दिलेला निर्णय आपण तो मानायचा आहे. बाद फलंदाज बाद. यस नेहमीच आम्ही बऱ्याचदा पाहतोय की LBW असो एजच्या माध्यमातून जेव्हा पंच फलंदाजांना बाद करतात नेहमीच फलंदाज वारंवार सांगत असतात की मी बाद नाही आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा आपल्याला एखादा वेळेस फलंदाजाला बाद दिले जातो आहे त्याच्यावरती त्या निर्णयावरती आपण सुद्धा ठाम राहा. खेळाडू आपली खेळाडू वृत्ती दाखवा. आणि पंचांकडनं इशारा आलाय फलंदाज बाद आहे. मैदानातून बाहेर. धापलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावरती. अजून एक धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय राम पवार.
तर एडुटने संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. गोलवली संघ आपण आला असाल तर टॉस साठी या. अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट सॅक्रिफाईस केली जातोय. सत्र समाप्त. इनिंग समाप्त होतं आणि या इनिंग नंतर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 37-38 धावांचं टार्गेट. आता मागच्या सामन्यामध्ये जे घडलं होतं तसंच आता मात्र घडताना पाहतोय. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 33 कुठल्या होत्या, 34ची गरज होती. आता मात्र 37 ठोकल्यात, 38ची गरज आहे. हाही टार्गेट सेफ असेल की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना पडला असेल. परंतु या सामन्यामध्ये बघा निलजे संघ ज्याने सुरुवात चांगली केली परंतु एंड त्यांना व्यवस्थित करता आलं नाही आहे आणि कांबालपाडा संघ कमबॅक करतोय. 38 धावांचा टार्गेट आहे. जेव्हा कांबालपाडा संघ हा टार्गेट पूर्ण करण्यासाठी येणार तत्पूर्वी आपण जाऊया तरीच आमचे तुकारामजी म्हात्रे यांचं आगमन होते. आपण स्वागत करू. चेंडू फेकेल तेव्हा त्या जो संघनायक उपस्थित आहे त्या संघनायकाला आम्ही नाणेफेकीचा कौल विजेता घोषित करत होतो. परंतु 40+ स्पर्धा आहे आणि 40+च्या स्पर्धेमध्ये आमच्यापर्यंत अजूनपर्यंत नियमावली आल्या नाही आहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही सांगतो की आपण जर नियमावली जशा पद्धतीने येतील तशा पद्धतीने निर्णयसुद्धा असेल या स्पर्धेचा. तर गोलवली संघ आपण जर आला असाल तर टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा. मांगरुल विपक्ष नेवाली अशी लढत होती. जेव्हा नेवाली संघाचा कॅप्टन इथपर्यंत पोहोचला नाही आहे सेकंड इनिंग चालू होण्याच्या अगोदर तर मांगरुल संघाला नाणेफेकीचा कौल विजेता घोषित केला होता याच स्पर्धेमध्ये. या नियमावली आहेत परंतु 40+ची स्पर्धा बदलली आहे. अगोदर आपण पाहिला आमदार चषक आणि आता मात्र स्वर्गीय गोटीराम पुंडलिक म्हात्रे 40+ चषक आपण ही स्पर्धा पाहता. तरीच जसंच मात्र मॅच दुसरं सेकंड इनिंग सुरू होईल. ऐकूया आपण पुन्हा एकदा बदलापूरचा एक दमदार आवाज मॅडी यांना. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी म्हात्रे. खंबालपाडा 40+ संघाचे सलामीची जोडी मैदानावरती लगेच दाखल व्हा. निर्जय आणि हॅलो. तर निश्चित आपण नाणेफेकीचा कौल आमचे व्यासपीठावरती आमंत्रित पाहुणे तुकारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. आजच्या रात्रीतील तिसरी लढत तुम्ही पाहता. गोलोली विपक्ष हेडूटने नाणेफेकीचा कौल 4 षटकांचा हाही सामना असेल आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे तुकाराम
दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. 4 षटकांचा सामना. मॅच सुद्धा खूप महत्वाची आहे. मॅडी तयार आहेत कॉम्बॉक्स मध्ये. यस टेल. तर हेडोटे संघ टॉस जिंकतो, काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण. बघा समोरचा संघ ताकद संघ आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल. तर अगोदर नाईटची स्पर्धा पोर्टेप्लेसच्या माध्यमातून संघ खेळलाय की या सीझन मध्ये? या सीझन मध्ये पहिलीच आहे नाईट टुर्नामेंट. आणि याची स्पर्धा कशी वाढली? आता बघूया, सुरुवात तर झालेली आहे. अजून आता उद्या 2 दिवस स्पर्धेचा फोकस बघूया आपण कसा वाढतोय. निश्चित ही प्रतिक्रिया होती. एडुटने संघ टॉस जिंकतोय. तर जाऊया आपण सामना जसा सुरू होईल मॅडीकडनं ऐकूया या सामन्यामध्ये काय घडेल. धन्यवाद गणेशजी म्हात्रे. बादच्या दिशेने जाऊ आपण. सलामीची जोडी संतोष शाळवे आणि बाळा भोईर. एकेकाळी SSCC डोंबिवली अर्थातच खंबालपाडा संघासाठी ही 2 नावं आपण बऱ्याच वेळा ऐकलेली आहेत आणि आता इथे लेग बिफोर विकेटसाठी स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि या पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो संतोष साळवी यांनी 1 धाव घेतली आहे. अगदी आपण पाहतो एक बाईक सुद्धा यांच्या नावावरती राहिली आहे. तो खेळाडू संतोष साळवी चांगली गोलंदाजी केली आहे. किफायतशीर गोलंदाजी आपण पाहिली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता सलामीला येत असताना बॅटिंग 38 धावसंख्येचं लक्ष मैदानावरती घेऊन उतरली आहे सलामीची जोडी. अगदी आपण पाहतो बाळा भोईर असतील, त्यानंतर विक्रम शेला, अशी भरपूर मोठी नावं आहेत 40+ संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खंबालपाडा संघाच्या वतीनं. आणि इथे थोडंसं फंबल क्रिकेट. 2 धावा लगेचच आपण पाहतो. कॉलिंग होती सेकंडची आणि या 2 धावा सुद्धा मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. संतोष साळवे आणि बाळा भोईर. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिला खेळ मैदानापती जयेश पाटीलच्या विरोधात खेळत असताना 4 धावा दाफलकावरती आहेत. पहिले षटक टेपटाम राऊंड विकेटने लेटकटचा फटका. बॉल चालला पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचं प्रात्यक्षिक पायाने अडवण्याचा प्रयत्न केला आणि या 2 धाब्या या दरम्यान बळतील संतोष साळवीला आणि 2च्या मदतीने संघ पोहोचलाय 6 वरती. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेली स्पर्धा 40+ आणि स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. क्षेत्ररक्षक यामुळे आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग आणि आता किमान 2 धावा वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू, कारण 40+ मॅचेस आता रेग्युलर क्रिकेट प्रमाणेच आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतात आणि या विभागात जास्तीत जास्त या स्पर्धेला सुद्धा भरपूर स्कोप आहे. हो पॉइंटला इथे क्षेत्ररक्षक सज्ज होते, परंतु एक सिंगल धाव मिळेल. एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं जयेश पाटीलचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं हात खुले करू दिले नाही आहेत संतोष साळवीला आणि बाळा भोईरला. धाबांचा आपण विचार केला तर सिंगल डबलला या षटकामध्ये प्राधान्य देण्यात आलं आणि 9 धावा या धाव फलकावरती आहेत. 38 धावसंख्येचं लक्ष्य आणि 38 धावसंख्येचं लक्ष्य असताना आता येणारे 18 बॉल 29 धावांची गरज. व्यासपीठावरती आमंत्रित पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजन कमिटीला मी विनंती करेल. तर बघा माजी सरपंच निलजी गावचे निवृत्ती म्हात्रे निवृत्ती पाटील, निवृत्ती पाटील या साहेबांचा सन्मान केला जाईल. तर विनंती करेल की तुकाराम दादांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन मात्र आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर चिंचोली गावचे थोर समाजसेवक बिंदास दादा म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल.
तर तुकाराम दादांना पुन्हा एकदा विनंती करेल की हा शुभ सन्मान करावा. त्यानंतर एक सन्मान घेतोय विजयजी शेलार, कांबालपाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक. त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. तुकाराम दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, तिथे समृजन कक्षामध्ये आहेत मॅडी. धन्यवाद. राम पवार हा गोलंदाज आपण पाहतो, षटक क्रमांक 2 मध्ये सज्ज. एक सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. स्ट्राईक एंडला बाळा. हो, यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा भटका चाललाय या ठिकाणी लॉंग ऑफला. आणि आता सेकंडचा कॉल पाहिलं जाईल कदाचित DRS या ठिकाणी. एक्झॅक्टली ऑनफिल्ड अंपायर जो आपल्याला निर्णय कळवायचा आहे. यस शर्मा आदरणीय पिंटू म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन आहे एस इट इज OUT फलंदाज बाद. लागल्या रन आउटच्या स्वरूपात धावसंख्या 10 असताना 38 धावसंख्येचं लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. परंतु पाहावं लागेल या मॅचमध्ये 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला निलजे 40+ तर दुसऱ्या बाजूला खंबाळपाडा 40+. दोन्ही संघ एकाच बेल्ट मधील आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच सुद्धा माहीत असतील. 38 धावसंख्येचं लक्ष म्हटलं जाताना कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. विक्रम शेलार मैदानावरती येतात. मी मगाशी सांगितलं की विक्रम शेलार हे सुद्धा नाव भरपूर मोठं आहे, कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ SSCC खंबाळपाडा संघाला प्रेझेंट करत असताना आपण याही खेळाडूला पाहिलेलं आहे. आणि आता सध्या 40+ खेळ त्याचा चालू आहे. टॉस स्ट्राईक एंडला बाळा. विक्रम शेलार स्ट्राईक एंडला बाळा. यावेळेस कोलवटप्पाचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहतोय. यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्यात आला आणि आता या प्रश्नाचं उत्तर नव्हतं बाळा भोईरकडे. आणि हा डॉट बॉल, जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, त्यानंतर 2 धावा, माफ करा 11 धावा झालेले. हो, यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय मिड विकेट काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगल डबललाच फक्त प्राधान्य देण्यात आलेले. कदाचित आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होती निळजे संघाची. सुरुवातीला पहिलं षटक हाताळलं जयेश पाटीलने आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता राम पवार सुद्धा आपली पॉवर दाखवत आहेत. डबल रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला विक्रम शेलार. ओ, यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी इनसाइड आउट फटका खेळायचा होता कव्हरच्या दिशेने. विक्रम शेलार बॅट ड्रिल करून दाखवतात, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे राम पवारकडे. प्रचंड वेग, त्याच्याकडे टप्पा अचूक पाहायला मिळतं. मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. ओ, यावेळेस सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह, फुल टॉस बॉल होता आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. आणि 2 षटकामध्ये केवळ आपण पाहतोय धावा या खंबाळपाडा संघाच्या 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर या षटकामध्ये 4 आल्या, एकंदरीत 13 धावा. आता बिजासाठी आपण पाहिलं तर
12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं कठीण बनत चाललंय, कारण ना राम पवारने जे षटक हाताळलं ना ते यमाच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट षटक होतं. मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळलं. जयेश पाटीलने 9 धाबा खर्च केल्या. राम पवारने मात्र 4 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक 2चा खेळ पाहायला मिळाला. अत्यंत सुरेख होता, वाखणण्याजोगी तो स्पेल होता. 12 बॉल आता 25 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मध्ये देवानंद पाटील येतात. बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला विक्रमशिला. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या मॅच मध्ये टीम खंबालपाडा संघाच्या फलंदाजांना. संतोष साळवी बाद झाल्यानंतर बंडावसाठी दाखल झालेत विक्रम शेलार मैदानावरती. 12 बॉल 25 ची गरज. चला, प्रत्येक संघाला विनंती राहील की जास्त वेळ घेऊ नका. पहिला बॉल देवानंद पाटील यांचा आपण पाहतोय. एम्पायर सिग्नल बाईट बॉल. दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे आणि लगेचच पंच आमच्याकडे वळालेत. एस इट इज बाईट बॉल. अमांतर धाव मिळेल. ऑन साइडला मिड विकेटला बॉल चालला. क्षेत्ररक्षक होते त्याच्या बाकाच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. विक्रम शेलारच्या बॅट मधून आलाय. पहिला संघर्षाचा संघर्षमय चौका. संतोष साळवी बाद झाल्यानंतर विक्रम शेलार वरती भरोसा दाखवलाय टीम खंबालपाडा संघाने. हो, लाईन खराब आहे. अगदी आपण पाहतो आणखीन एक चेंडू अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान ने मिलता, मंदिर जाके भगवान ने मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. आणि आता मैदानावरती भरोसा दाखवला विक्रम शेलार वरती. चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु प्रतिस्पर्धी टीम गोलंदाज देवानंद पाटील धाबा खर्च करतायत. हो, यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग गॉनला बीट करत बॉल चालला. एक टप्पा घेत सीमा पार. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. 4. आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील. जबल 10 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. हो, यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. डिफेन्स पवित्रा घेतलाय कवाच्या दिशेने. अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक होते आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली. एकंदरीत 3 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. विक्रम शेलारला माहिती आहे आता धावा घ्याव्या लागतील. धावांसाठी जी धावपळ चालू आहे, कारण 12 बॉल 25 धावांची गरज असताना समीकरण थोडंसं जड वाटत होतं आणि त्या समीकरणाला आता सोपं करण्याचा प्रयत्न करते टीम खंबालपाडा या षटकामध्ये. हो, यावेळेस बाळा भोईरच्या बॅटमधून बॉल चालला. फ्लॅट स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत आणखीन एक चौकारेल. धावा मिळतील 4. टीम खंबालपाडा 40+ संघाला चौकार. बॉल एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत मिळतील 2 धावा. बाळा भोईरने एक काल जरूर गाजवलाय साई श्रद्धा क्रिकेट क्लब खंबालपाडा संघासाठी. आणि आज संघ आपण पाहतो 40+ मैदानावरती खेळ करत असताना टीमची टोटल 2 धावेने पुढे सरकते 32 वरती. 38 धावांची गरज होती. फुल टॉस बॉल. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपण पाहतोय. विजय फटका आपण पाहतोय. MSD स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. बाला भोईरचे वैशिष्ट्य
आणि आता इथे सामना जिंकलाय खांबालपाडा 40 प्लस संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम निलजे 40 प्लस. आणि त्या अनोख्या शैलीने हा सामना फिनिश केलेला आहे. संतोष शाळवे असतील, बाळा भोईर असतील, विक्रम शेलार, कित्येक वेळा आम्ही त्यांना चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे.